नमस्कार. महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एप्रिलचा हप्ता कधी येणार, त्याचबरोबर तुमच्या तालुक्यामध्ये सध्या काय स्थिती आहे, एप्रिलचे पैसे एकत्र येणार आहे का आणि इतर सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता सर्वांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचे पैसे जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे. याविषयीची सर्वसाधारण तारीख आपण परवाच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली होती. आज आपण खास करून तुमच्या तालुक्यात काय स्थिती आहे, कोणत्या तालुक्यामध्ये किती टक्के लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले आहे, कोणत्या तालुक्यात दिव्यांग लोकांना तसेच कोणत्या तालुक्यामध्ये इतर लोकांना पैसे लवकर येणार आहे. कारण आता तुम्हाला माहिती असेल की पद्धत बदललेली आहे, त्यामुळे एकाच दिवशी सर्व लोकांना पैसे अजिबात येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे वेळ लागेल. आणि तुम्ही याआधी देखील बघितलेलं असेल की आपण जी तारीख तुम्हाला देत असतो त्याच तारखेला तुम्हाला खात्यावरती अनुदान जमा झालेले आहे. ज्या ज्या पद्धतीने आपण तालुक्यांच्या तारखा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला पैसे याआधी जमा झालेले आहेत. त्यामुळे ही माहिती जी आहे तर ती इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल. चला तर बघा, एप्रिल महिन्याचे पैसे प्रामुख्याने 15 तारखेच्या आत 14, 15, 13 या तारखेला वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे 13, 14, 15 या तारखेच्या आसपास वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. जेव्हा आमच्या लोकांनी चौकशी केली असता काही विशिष्ट प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकाच वेळी, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तालुका स्तरावरून देखील हेच सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग लोक आणि इतर जे आहेत म्हणजे विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर इतर लोकांचे पैसे वेगवेगळ्या तारखेला येणार आहेत, एकाच दिवशी पैसे येणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट ही आहे की दिव्यांग स्तरावर आता तुम्हाला माहिती आहे की सामाजिक न्याय विभागाच्या स्तरावर कधीकधी 2 शासन निर्णय काढले जायचे. मागच्या 2 महिन्यामध्ये शासन निर्णय न काढता अनुदान आलेले आहेत. तर दिव्यांग स्तरावर जे आहे तर ते शासन निर्णय काढून जे आहे तर ते निधी मंजूर करण्यात येईल अशी माहिती जी आहे तर ती मिळत आहे. कारण दिव्यांग स्तरावर म्हणजेच दिव्यांग कल्याण विभागामध्ये, दिव्यांग सशक्तीकरण विभागामध्ये जे आहे तर ते विशेष व्यक्तींची नेमणूक जी आहे तर ती या कामासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिव्यांगांचे पैसे जे आहे तर ते 15 तारखेच्या नंतर देखील येण्याची दाट शक्यता आहे. आणि इतर लाभार्थ्यांना मी याआधी 1 तारखेच्या आधी तुम्हाला सांगितलेलं होतं की दिव्यांगांचे पैसे आधी येतील आणि इतरांचे पैसे नंतर येतील. परंतु आता तुम्हाला कारण स्वतःलाच समजले असेल की दिव्यांगांचे पैसे का लेट येतील. यामागचं काय कारण आहे हे तुम्ही स्वतःच कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्ही नेहमीचे श्रोता असाल तर नक्की तुम्हाला माहिती असेल की यामागचं कारण काय आहे. ठीक आहे. तर आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या तालुक्यामध्ये सध्याला काय स्थिती आहे हे जाणून घेण्याआधी मला वाटतं आपण एक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा सर्वसाधारण प्रश्न आहे की सर, आम्हाला जे आहे तर ते एप्रिल आणि जे आहे तर ते मार्च महिन्याचे अनुदान एकत्र येईल का, असा प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांकडून वारंवार विचारला जातो आहे. कारण मार्च महिन्याचे अनुदान जे आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांना आलेले नाही आणि त्यामुळे हा प्रश्न वारंवार आपल्याला विचारला जातो आहे. तर या प्रश्नाचे थोडक्यात मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, जर तुम्हाला मार्च महिन्याचे अनुदान आले नाही आणि त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स अपडेट केले आहेत तर तुम्हाला एप्रिलचे पैसे येतील, मार्चचे नाही. म्हणजे असे कुठेही दिलेले नाही आहे की मार्चचे पैसे जे आहेत तर ते एकत्र येईल, एप्रिलच्या याच्यामध्ये येईल, असे कुठेही शासन निर्णयामध्ये सांगितलेले नाही. जरी तुम्हाला कुणाच्याद्वारे सांगितले जात असेल किंवा कुठेही सांगितले जात असेल की एकत्र पैसे येईल, तर असे अजिबात होणार नाही. यावरती आमचा विश्वास नाही आणि आम्ही याची चौकशी देखील केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि तुम्हाला माहिती आहे की शासन जो आहे तर तो काय करतो की पैसे लाभार्थ्यांना तर द्यायचे, परंतु कशा पद्धतीने द्यायचे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे
तुम्हाला माहिती असेल या तुम्ही जर रेग्युलर लाभार्थी असाल आणि आपले व्हिडिओ पाहत असाल तर कशा पद्धतीने समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे तुम्ही त्या आशेवरती राहू नका की तुम्हाला 2 महिन्याचे पैसे येतील. जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपडेट केलेले नसेल, मार्चचे पैसे आले नाही आणि तरी देखील तुम्ही चौकशी केली नाही किंवा काही छोटी मोठी चूक असेल ती दुरुस्त केली नाही, बऱ्याच लोकांचा फक्त मोबाईल नंबर आधारला लिंक वेगळा आहे, वेबसाईटवर वेगळा आहे, अशा बरेच छोटे मोठे प्रश्न आहेत. तर यामुळे देखील पैसे तुमचे थांबवले जात आहेत. खरं म्हणजे हे थांबवायला नाही पाहिजे. सरकारी कामांमध्ये किती चुका असतात, बऱ्याच नावांमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये चुका असतात, तरी देखील इतरांना अनुदान किंवा पैसे जे काही काम आहेत ते चालतच असतात. परंतु आपण छोटंसं एक नाव चुकीचं आहे, स्पेलिंग चुकीचं आहे आणि मोबाईल नंबरचा एक आकडा चुकीचा आहे म्हणून तुम्ही त्यांचे पैसे थांबवणं हे चुकीचं आहे. परंतु आता यावरती आपण काय करू शकतो, आपल्याला काय करावे लागेल? ज्या मोठमोठ्या संघटना आहेत त्यांनी यावरती काहीतरी काम केलं पाहिजे. गेल्या 1 महिन्यापासून 30% लाभार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एकूण 29,70,000 पेक्षा अधिक संजय गांधीचे लाभार्थी आहेत. त्यापैकी जर 30% लाभार्थी जर आपण पकडले तर एवढ्या लाभार्थ्यांना जर अनुदान मिळालेले नाहीत, असे बरेच लाभार्थी आहेत जे या अनुदानावरती अवलंबून आहेत. असेल एखाद्याचा पगार 15 ते 20 लाख रुपये महिन्याला किंवा 1-2 लाख रुपये महिन्याला, 30-40 हजार रुपये महिन्याला, पण असे देखील लाभार्थी आहेत जे 2,500 रुपयावर त्यांचा महिना काढतात. तर त्यामुळे यावर ज्या संघटना आहेत ज्या नेहमी पुढे करत असतात, तर या सर्व संघटनांनी काहीतरी काम केलं पाहिजे. आम्ही देखील आमच्या स्तरावर नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करू. तर आपला मुद्दा हा होता की तुम्हाला 2 महिन्याचे अनुदान येणार नाही, तर 1 महिन्याचे अनुदान येणार आहे. कारण इथे डॉक्युमेंट्स अपडेट करणे आणि या सर्व गोष्टी करण्यामध्येच वेळ जात आहे, तर त्यामुळे 2 महिन्याचे अनुदान येणे अशक्य आहे. ठीक आहे. आता महत्त्वाची माहिती ही आहे की कुठल्या तालुक्यांमध्ये काय स्थिती आहे हे आपण आता जाणून घेऊया. तर बघा, यामध्ये काही तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. ज्या तालुक्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. खूप कमी तालुके आहेत ज्या तालुक्यांची माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर बघा, यामध्ये मुरबाड या तालुक्याचं नाव जे आहे तर ते सुरुवातीला आलेलं आहे. मुरबाड या विभागामध्ये जे आहे तर ते अनुदान 15 तारखेच्या आसपास येण्याची शक्यता आहे. त्याआधी हे महत्त्वाचं आहे की दिव्यांग लोकांचे डॉक्युमेंट्स अपडेशनची काय प्रोसेस आहे. तर बघा, मुरबाडमध्ये बऱ्याच दिव्यांग लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट करण्यात आलेले आहे आणि पुढे वरती त्यामध्ये यादी देखील पाठवण्यात आलेली आहे. आता 15 तारखेच्या आसपास पैसे येतील. एक्झॅक्टली तारीख आपण आणखी सर्च करूया, कारण त्यांच्यामध्ये देखील संभ्रम आहे. कारण एक्झॅक्टली जे आहे ते देखील सांगू इच्छित नाही किंवा सांगण्यास समर्थ नाही की तारीख ही कधी आहे एक्झॅक्टली. परंतु त्यांनी असं सांगितलं की 15 तारखेच्या आसपास अनुदान लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे मुरबाड या विभागामध्ये. भिवंडी तालुक्याची माहिती पुढे आलेली आहे. बऱ्याच दिव्यांग लाभार्थ्यांचे अद्यापही डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम पेंडिंग आहे. होय, 6 तारखेपर्यंत लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम जे आहे तर ते करण्यात आलेले आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांना सूचना आहेत की त्यांनी अद्यापही डॉक्युमेंट्स दिलेले नाही, तर त्यांनी डॉक्युमेंट्स द्यावे अशी माहिती भिवंडी विभागाकडून प्राप्त झालेली आहे. त्यानंतर करमाळा या तालुक्याची देखील काही प्रमाणात माहिती पुढे आलेली आहे. तर करमाळा तालुक्यातून कोण श्रोता आहेत त्यांनी पटापट कमेंट करायची आहे. करमाळा तालुक्यामध्ये देखील दिव्यांग लोकांचे ऑथेंटिकेशनचे काम काही प्रमाणात आम्ही केलेले आहेत. यापुढे करमाळा या तालुक्यामध्ये काही प्रमाणात छोटे मोठे शिबिर घेऊन जे आहे तर ते UDID अपडेट करण्याचे काम करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. परंतु त्या शिबिरची वाट तुम्ही पाहू नका, तुम्ही तुमचे काम करून घ्या. त्यानंतर बाभुळगाव तालुका आहे. तर या तालुक्याची देखील माहिती आपल्या पुढे आलेली आहे. बाभुळगाव या तालुक्यामध्ये UDID कार्ड संलग्न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि ज्या लाभार्थ्यांना मार्चचे अनुदान आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी जे आहे तर ते तालुका स्तरावर संपर्क साधावा अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. ठीक आहे. तर बाभुळगावमध्ये दिव्यांगांची स्थिती या प्रमाणात आहे. काही लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की प्रोसेस चालू आहे. तिथे देखील 6 एप्रिल 2026पर्यंत डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम चालूच आहे. म्हणजे चालू पुढे देखील आहे. 6 एप्रिलपर्यंत माहिती मिळवली असता चालूच आहे अशी माहिती
मिळालेली आहे. पुढील देखील बरेच महत्त्वाचे तालुके आहेत. त्याआधी जर आपला तालुका यामध्ये आला नसेल तर पटापट कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून काय होईल की आम्हाला त्या तालुक्यांची स्थिती जी आहे तर ती लवकरात लवकर शोधता येईल. पुढील तालुका वसई जो वसई विरार विभाग आहे यामध्ये दिव्यांग लोकांचे डॉक्युमेंटची स्थिती जी आहे तर ती चांगली आहे आणि डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम 3 एप्रिल 2026 पर्यंत करणे चालू होते. त्यापुढे देखील आम्ही करणार आहोत अशी माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर येथे काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांनी देखील जर त्यांना मार्चचे अनुदान आलेले नसेल तर कार्यालयाशी संपर्क साधावा अशी माहिती मिळालेली आहे. तर बघा, अशा प्रकारे आणखी देखील बरेच तालुके आहेत. कसारा हा देखील एक मुंबई विभागाशीच जुळलेला नाशिक विभागातील तालुका आहे. तर येथे दिव्यांग लोकांना खास करून सूचना देण्यात आलेल्या आहे की दिव्यांगांनी UDID कार्ड जे आहे तर ते संलग्न करावे आणि ज्या लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये मिळत आहेत अशा लाभार्थ्यांनी त्यांचे नाव दिव्यांग कॅटेगरीमध्ये ॲड करण्यासाठी त्यांचे वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड जमा करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे, तो म्हणजेच नागपूर शहर. नागपूर शहराची देखील आमच्याकडे काही प्रमाणात माहिती उपलब्ध झालेली आहे. तर बघा, नागपूर शहरामधून या सूचना आलेल्या आहेत की दिव्यांग लोकांचे डॉक्युमेंट्स अपडेशनचे जे काम आहे तर ते चालू आहेत. मार्च महिन्याचे पैसे आले नसेल तर ताबडतोब नागपूर शहर या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याचबरोबर जे आहे तर ते काही विधवा महिला आणि इतर देखील लाभार्थी आहेत ज्यांना काही प्रमाणात अनुदान आलेले नव्हते तर त्यांनी देखील संपर्क साधावा. नागपूर शहरामध्ये म्हणजे ज्यांचा तालुका नागपूर शहर आहेत अशा नागपूर येथे जे आहे तर ते डॉक्युमेंट्स जागृती मोहीम देखील राबवण्याचा पुढे भविष्यात प्लॅन आहे. म्हणजे लोकांनी डॉक्युमेंट्स अपडेट कसे केले पाहिजे, आधार कार्ड कसे अपडेट केले पाहिजे, त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना आधार कार्ड UDIDशी संलग्न करायचे आहे तर त्यांचं काम करून देखील त्यामध्ये देण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे एक छोटंसं शिबिर जे आहे तर ते घेण्याचा भविष्यात प्लॅन आहे अशी देखील आमच्याकडे माहिती उपलब्ध झालेली आहे. हे कुठे? नागपूर शहरामध्ये. ठीक आहे. तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती. काही अपरिहार्य कारणामुळे जे आहे तर ते माहिती बऱ्याच तालुक्यांची उपलब्ध होऊ शकली नाही, परंतु आमची जी टीम आहे तर ती यावरती काम करत आहे आणि तुम्हाला लवकरच तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओचा सार एवढाच आहे की तुम्हाला अनुदान जे आहे तर ते 15 तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे. मी यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली तारीख आत्ता सांगितलेली नाही आहे, कारण काम अजून चालू आहे आणि मी जर तुम्हाला 14 तारीख सांगितली आणि तुम्हाला अनुदान 16 तारखेला आले तर तुम्हाला थोडंसं म्हणजे वाईट वाटेल की सरांनी सांगितलेल्या तारखेला अनुदान आले नाही. त्यामुळे एक्झॅक्टली तारीख आपण तेव्हाच सांगूया जेव्हा हे सर्व काम थांबेल, म्हणजे अपडेशनचे काम थांबेल आणि पैसे जे आहेत तर ते सरकारच्या खात्यामधून स्वतंत्र खात्यामध्ये जेव्हा वितरित होईल तेव्हा आपण एक्झॅक्टली तारीख तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.